मुंबईच्या उपनगरात एक साधं मध्यमवर्गीय मराठी कुटुंब राहत होतं. घरात होते वडील माधव देशमुख, आई सविता, मुलगा रोहन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, मुलगी प्रिया कॉलेजमध्ये शिकणारी. माधव एकेकाळी चांगला माणूस होता, पण काही वर्षात तो दारूच्या व्यसनात बुडाला. दररोज कामावरून परतताना तो दारू पिऊन यायचा, कधीकधी तर रस्त्यावरच पडून जायचा. रोहन आणि प्रिया कॉलेजला जाताना मित्रांसोबत चालत असताना एकदा त्यांनी पाहिलं, त्यांचे वडील रस्त्यावर दारू पिऊन पडलेले होते. त्यांचे मित्र हळूच कुजबुजत होते. रोहनला खूप लाज वाटली. प्रियाच्या डोळ्यात अश्रू आले. घरी सविता रोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावून प्रार्थना करायची. ती म्हणायची, स्वामी, माझ्या नवऱ्याला योग्य मार्ग दाखवा. संपूर्ण कुटुंब रोज श्री स्वामी समर्थ जप करायचं. एक रात्री माधव खूप दारू पिऊन झोपला. त्या रात्री त्याला एक भयानक स्वप्न पडलं. त्यानं पाहिलं, तो रुग्णालयात मृत्यूच्या जवळ आहे. त्याची पत्नी आणि मुलं रडत आहेत. अचानक तेजस्वी प्रकाश झाला. त्या प्रकाशातून अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी गंभीर आवाजात म्हणाले, माधव, अजून वेळ आहे. स्वतःला आणि कुटुंबाला वाचव. माधव घामाघूम होऊन जागा झाला. त्या दिवसापासून त्यानं दारूला कायमचा हात लावला नाही. हळूहळू त्याचं आयुष्य बदललं. आता रोज सकाळी तो स्वामी समर्थांच्या मंदिरात जातो आणि कुटुंबासोबत बसून जप करतो. श्री स्वामी समर्थ.